नवनाथानं बोलवायचं का एकच नाथानं बोलवायचं? हा ओके ओके हो दे पैजवनाथ आहे काशीचा गौरवा देवीला नाथाचा पैजवनाथ आहे काशीचा गौरवा देवीला नाथाचा जेव्हा गजर चालू असतो ना कोणत्याही कुलाच्या व्यक्तीला उठवायचं नाही. लक्ष ठेवा महाराज तुम्ही पण गजर चालू केला का नाही तुम्ही उठवायचं कसं मागा पाठवता ना त्याला तुम्ही पाठवा नाही तर नाही. आधी ब्रेक घेतला होता ना त्यामध्ये काय कामं सांगायची आपण जर चुकीचा वागलो तर लोक पण वागतील ना. येऊ दे त्याला येऊ दे. गजर तर बोलवणी चालू आहे तर एखादा कुलाचा माणूस बाहेर गेला कसा चालेल? देव त्याच्यावर गेला तर सांगू शकत नाही महाराज. आपण चुकवत नाही. येऊ दे काय यायचे काय माहिती तुम्हाला? काय देव मागू दे तर खरी त्याला काय लागतंय ते तुम्ही आधी सावध करता देवाला. थांबा ना जरा हो बसा. गडबड तो तेव्हाच करायचं आधी नाही. शांत बसायचं आपण. महाराज जेव्हा चालू होतं ना कोणत्याही कुलाच्या व्यक्तीला बाहेर पाठवायचा नाही. ज्याला यायच्या बघ सत्याचा गजर इथं चालू आहे. हा सत्याचा गजर चालू आहे. मी माणूस असं आहे अनु मारून ती मारुती बनवत नाही. आणि बनून आलेल्या मारुतीला पण कोणत्या जागा ती दाखवणार पण मारुतीच्या पायाखाली बसलाय तो कोण? मारुतीच्या पायाखाली कोण बसलाय? झोपलाय ना मारुती. त्याच्या मेंढ्या पाय दिलाय ना. मग अनु मारून मारुती बनवायचा आलेला मारुती घ्यायचा. आलेला मारुती घ्यायचा का आलेल्या मारुतीच्या पाय घाल झाला ते पण बघायचा. अनु मारुती नको आपलं घ्या. अरे भैरवनाथा तुला माझा नमस्कार. तुम्ही कोणत्या भैरवनाथाला बोलवलं? काशीच्या. मग त्या रूपात आता आलं ते त्याच्या रूपात कसं
आनंदाने कोण आले? हा, कोण आलेत? आपण आनंदाने द्यायचे, आनंदाने केले. कोण आलेत? आम्हाला ओळख देणार का? बाहेरनात आलेत, आनंदाने आलेत का? बघ देवा, मग तुम्ही आलेत, या कुळाचं रक्षण कराल का? हा, नक्की. बघा, भैरवनाथ तुमच्या कुळाचं रक्षण करेल. पण देवा, पहिले या झाडाचं रक्षण कराल का? हा हा, कोण यांचं घरचं? हा, हे वाढत किती वर्षापासून येतंय? 5 वर्ष आधीच असं किंवा नंतरच? भैरवनाथाच्या हातात काय असतंय? हो, भैरवनाथाच्या हातात काय असतंय? त्रिशूल आणि डमरूल. बरोबर आहे. त्रिशूल कशासाठी असतंय? दुसऱ्यावर जर आलेलं संकट हे करण्यासाठी. डमरूल कशासाठी असतंय? त्यासाठी. मग बोला, आपल्या इथे भैरवनाथ हे झाडाचं रक्षण होतंय का? हा, 3 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी आणि 9 वर्षापूर्वी काय झालं होतं? स्वतः आघात झालता का काही? आघात म्हणजे काय? ऑपरेशन त्यातलं काय झालतं का? किती वर्षापूर्वी? हा, 1 वर्षापूर्वी. त्याच्या आधी काय झालं? घरात काय घटना घडली होती? अजून कोण आहे त्यांच्या घर? काय माहिती, यांना मोकळं करायची. मला नुसतं गेलून चालणार इकडे नाही. फक्त राग नका मानू. काय गोष्टी बोलत मी रेंज मध्ये असतो, बिना वारीमध्ये. वारीमध्ये येऊ बघू. आई, या झाडावर का आघात झाला होता का? हा हा, लुला बांगला झालता का? हा, पहिला आघात तो किती वर्षापूर्वी? 5-6 वर्षाचा असेल. बरोबर आहे. असं झालं ना, असं चालत होतं ना. बरोबर आहे का? बोलली बाबा, का झालं होतं? असं का झालं असेल? नाही नाही, तुम्ही बोलली बाबा, आमच्यापेक्षा तुम्ही जास्त काय करता. आपल्याला माहितीपेक्षा लोकांना आपल्याला समजून सांगायचे. काय गोष्टी तुम्हाला माहिती असतील. मला भैरवनाथाच्या त्रिशूळ असतो, डमरूल असतो. भैरवनाथ किती रुपयाचा असतोय? बरोबर आहे. अलग अलग रूपाचा बटूक भैरव. बरोबर आहे. आता मला सांगा, यांचं वय किती असेल? 65. गावदेवीची मूर्ती किती वर्षापूर्वी तोडले? योगायोगाला आहे. आई, 5-6 वर्षाचा असताना यांच्या कमरेपासून लुलं झालं होतं. जसा आपला वाघोबा झालता सेम नाही. हा, गावदेवी किती वर्षापूर्वी तोडली होती? सेम. हा, लोलत जात असत. मग आता अजून 1 वर्ष त्यांचं लग्न झाल्यावर काय घटना घडली होती? आजार झालं. कोणत्या भक्ताकडे नेलतं? गवल्याकडे नेलतं. त्याने काय सांगितलं? वस्तू दिली का काही? ऐका, तुम्ही बोलाल हे वरकुडे महाराजांचे मित्र आहेत म्हणून या आताच्या गोष्टी सांगतो मी. यांना माहित नव्हत्या गोष्टी सांगतो आता. का कोणाचा काही समज व्हायला नको? वरकुडे महाराजांचं जोडदार याने काय सांगलंय का? म्हणून मी इतिहास त्यांच्या वयाच्या विषयी जास्त सांगतो. याचं वय किती असेल? 52. मी त्यांच्या पुढचं 5 वर्ष अजून सांगतो. का गैरसमज नको बाबा, वरपुडे महाराज काही सांगलं का? तर मी अजून 5 वर्ष पुढे जाऊन लुलं पडलं होतं. लग्न झाल्यावर परत आजार झालं. बरोबर आहे. 2 बायका कोणच्या होत्या? कोणाच्या होत्या यांच्या घरात? देव कोणाचा होता? त्याच घरात. देव कोणाचा होता? काय केला? टाकून दिला. त्याला खाना द्यायची का? मग काय केलं देव? तुम्ही घरचे आहेत ना, ऐका. नुसतं झाडात तकलीफ नाहीये. आज्या पंजापासून जी घरं आहेत ना, तिथं पण आहे ना, शेतावर पण आहे. माहितीये का तुम्हाला? मग गोंधळा घातला नुसता वरकुडे कुलाचा नाही, तर एक थोंबाचा क्लिअर करायचे आपल्याला. एक कुल क्लिअर करायचे, एक झाड क्लिअर करायचे. हे झाड केलं म्हणजे ते त्याला तकलीफ नाही, तर त्याच्या आज्या पंजापासून जी घर झाली असतील त्याला तकलीफ आहे. त्या बेड्यामध्ये बसलेला देव सोडून दिला कुठं? पाण्यामध्ये सोडून दिला. मग त्याला काय ते देत असतील म्हातारा आपल्याला माहिती का?
नाहीये. पण मी त्याला काय बोललो, बाबा रे आता चूक भूल झाली असेल माफ कर, माझ्या झाडाला नको फटक. पहिला कोणाला मान देईल तो यांना देणार, नंतर कोणाला देईल, लकव्यासारखा कोणाला झालता. कोणता माहिती का तुम्हाला? नाही अजून कोणाला माहितीये का? असं थोडं अपंग सारखं असं कोण चालतं का? हा कोण आहे? आता सांगा, मी भरपूर काय सांगू शकतो. महत्वाचं काय आहे? 5 वर्ष रिटर्न जाऊ आपण माग जायचं का? रिटर्न जायचं. झाली असेल चूक मुलाला मान्य करायची. तुमच्या घरापासून झालेली 5 घराई यायचं, 5 नारळ घ्यायचं, इथे ठेवायचं. येणार का? मी मोकळं करून देणार. बोला चालेल ना वरकडी परिवार? आपल्याला एक एक घर 5 जण यायचं, अलग अलग घरातले. जे कल्याण ठाण्याला राहतं त्यांनी पण यायचं. कोण राहतंय? यांच्या आजूबाजूची घरा कोणाकोणाची आहे? हा अजून एक सांगतो, पोटात पाणी कोण चालतं? पोट फुगायचं कोणचं माहिती का? हा किडनी लिव्हर असं खराब झालं कोणतं माहिती का? नाही ना झालेली आहे का? या मी 5 जण आम्ही सांगतो. 5 जण या, एक 5 नारळ आहेत आपल्याकडे. 5 जणांमध्ये 1 नारळ ठेवला तरी चालेल, कारण आपल्याकडे क्वांटिटी कमी आहे. 5 जणांच्याकडून महाराज घ्या. महाराज 5 जण या कोणतरी तुमच्या 5 घरांच्या मध्ये 5 जण बरोबर आहे. अजून 2 राहिलं. अजून 2. यांच्या आजूबाजून बघा, जो येईल त्याचा येईल. हे झाड घ्यायचं नाही, त्याला बाजूला करा. हे त्याला पकडायचं ना आपण त्याच्यामध्ये आपल्या. तुम्ही इथं उभं राहा. तुम्ही नाही पकडणार. तुम्ही नाही त्याच्यात आहेत नारळ. 1 नारळ दिला तर चालेल आपल्याला. हो हो महाराज, एक 7 बहिणीचा गाणं घे ना. 7 बहिणीचा. गोकुळामध्ये गवळी वाहत हळद कुंकू आपलं सर्व कुलाच्या पायाशी सोडायचं, भक्ताकडे सोडायचं नाही. बघत फिरून थकलो आपण. आता आपण कुलाकडे जाऊ. हा प्रत्येकाने मानपण घ्यायचं. बाबा जो कोणी आशिक बाबा तुला सोडलंय, बाबा माझ्या कुटुंबाला, आमच्या पूर्ण कुटुंबाला बाबा या आमच्याकडून कुलदेवी तुझ्या साक्षीने घे. हळद कुंकू साखर घाला तुमच्या पद्धतीने तुम्ही. हा दुसऱ्या जातीची जमीन होती का? कोणाची? हा बरोबर आहे ना? बरोबर ओळखलं ना मी? कोणाच्या जमिनीच्या बाजूला आहे? हे खोबऱ्याची वाटी द्या. बरोबर घेतो, रेंज मध्ये एक एक घेतो. थांबा जरा. आपल्या वरकुटेंच्या बाजूला अजून एक जमीन होती आणि त्यांची विहीर पण होती. विहीर होती का त्यांची? सांबार कुंड होतं का पहिलं? नाही नाही नाही, पण तुमची आपली जी जमीन आहे त्याच्या जमीन 5 जणांच्या पैकी तुम्ही सावळ या कुटुंबामध्ये तुमची जी जमीन आहे त्याच्या बाजूला इंटरकास्ट म्हणजे दुसऱ्या समाजाची जमीन होती का? हा तो डवरा गुंजला का?
असा डाब होती का तिथं पाण्याची? हा आहे ना? काय हो तिथं? कोण गेलाय? मी भरपूर काय सांगू शकतो. तिथं खोबऱ्याची वाटी घेतली. हा का दिली मी सांगतो. तिथं सांबारकुंड होतात त्याला. जातीचं कोणतं नाव घेतो राग नका मानून देऊ. तुमच्या जमिनीच्या तिथं जी जमीन आहे ती पहिले वाटणी नंतर झाली, पण तुमच्याकडे त्यांची आली का त्यांच्याकडे तुमची गेली हा भाग नंतर आहे. पण तिचा मागता तुमचं म्हातारं द्यायचं. मागता म्हणजे काय? भार उचलल्यानंतर त्याचा जो ती काय शिल्पात माहिती का द्यायचं का नाही? हा हे शिल्प द्यायचं म्हणून आपण तिला पण मान दिला. आता मी 5 जण कोणा दिला? तुमच्या देवान दिला. त्याच्यामध्ये जी बसले ठेवा इथं. बरोबर ना? ते डाबे अशी हा ठेवा. काय बोलायचं? हे मान घ्या आमच्याकडून. येडे भक्तीने घे. आमच्या पूर्ण कुटुंबाला सुख शांती दे. या ठेवा. सांगितलं आपण. सांगितल्यानंतर याच्या पुढे आपल्याला झाडाला मुक्ती भेटली पाहिजे, चांगलं झालं पाहिजे आणि त्याच्या फुलालाही सुख शांती भेटली पाहिजे. बरोबर आहे? जसं तुम्ही काशीचा भैरव बोलवले हो. मग राहिले कोण? आता जेजुरीच्या खंडेरा हो हो जसं भैरवनाथ बोलले त्याच्यामध्ये पण नाथ आहेत. भैरव नाथ आहेत. भैरवानं बोलवला, नाथानं पण बोलवला. नुसतं सिंगल नाथानं बोलवलं काय भैरवाला सोडून? हा लगेच तुम्ही खंडोबाला थांबा ना, त्याला बोलू ना आपण. भैरव नाथ बोलवले. आपण काय बोलवले? भैरव नाही बोलवले, भैरव नाथ बोलवले. मग भैरव नाथ आले तर नाथाला पण येऊ दे ना आपल्या. त्या का घोडा मारलाय? ते तर श्रेष्ठ सर्व. मग घ्या एक एकाला बोलवा. संत गलिबलात चालून गेले बैठणाग. संत गलिबलात चालून गेले बैठणाग. चालून गेले बैठणाग. संत गलिबलात चालून गेले बैठणाग. संत गलिबलात चालून गेले बैठणाग. संत गलिबलात चालून गेले बैठणाग. भैरव नाथानं बोलवलं. आता आपण नुसतं नाथानं बोलवलं. मग आता विचारू बघ कोण आले? बोला कोण आले? कानिपनाथ आलेत. आनंदाने आलेत का? हा बघा आले. तुम्ही आनंदाने आलेत का? काय आले अडचणी? आनंदाने त्या कुळाचं रक्षण कुलामध्ये आलेत. आनंदाने आले. तुम्ही बसवलेत वाटतंय नाथांचं हे. बरोबर आहे? आपण बसवलेले नाथ आपल्या ह्याच्यात आहेत. बरोबर आहेत? मग देवा तुम्ही आलेत या कुलाच्या उद्धारासाठी आलेत का? हा आनंदाने आलेत ना? मग देवाचे चाललेलं कार्य बरोबर आहे का? यांच्याकडचं कोण आहे? बरोबर आहे? बरोबर आहे. देव आले. देव आनंदाने आलेत. या कुलाचं या शिवाराचं या झाडाचं रक्षण कराल का देवा? हे जेजूला होते का? दिसलं नाही मला. सांगतो ना. थांबा ना मी उलगडतो ना सगळा गाडा. बाबा तुम्ही वडील का यांचे? हा आपल्या म्हाताऱ्याचं नाव सांगा. हा आता हे झाड खेळतंय. तुम्हाला वाटतंय व्यवस्थित खेळतंय का? काय अडी अडचण आहे? आनंदाने आले पण ते रडतंय झाड आता. बरोबर देवा? काय अडचण आहे?
मग तुम्ही देवांचे देव ना, नाथांचे नाथ, पण अडवण्याचं कारण पण काहीतरी असेल. बाबा यांना काय पोटाचा त्रास व्हायचा का आधी? आता व्हायला लागला ना. हा मी कुठे गेलं तुम्हाला विचारलं, यांच्या वेळी विचारलं पोटात कोणाच्या फुगायचं का काय व्हायचं का विचारलं ना यांच्या वेळी. हे तुमच्या कुटुंबातलं नाही ना, तोंबातले नाही ना. मग विचारू देवा जे का असेल बघ, अरे अडचणी दूर कर. तुम्ही आलेत ना, जर तुमच्या झाडात तुम्ही सांभाळलं नाही तर आमच्या लेकराबाळांचं कसं होणार का? बरोबर ना. मग तुमच्या रूपामध्ये या, ज्या रूपामध्ये त्या रूपामध्ये येऊन ज्याने केलं असेल त्याच्या, मला झाडाकडून नाही तर मला सावली करून पाहिजे. ज्याने केलं त्याच्याकड तर तुम्हाला आम्ही मानू. घ्या छोटं बालक हे केलं तर चालेल का? हा का हरकत नाही ना कोणाला का? नाही ना. मग घ्या, चला घ्या, येऊ दे. कोण आले? हा कोण आले? बोला. येऊ दे ना, मी मोकळा, चांगला असो वाईट असो मी मोकळा करायचा आहे. इथं तुमची ना हरकत असेल तर बोला. कोण आलेत आपण? आपली ओळख देणार का? हा नका पुढे हात नाही लावता. अनुमारू मारुती बनवायची का तुम्हाला? आला तो मैदान आपला, जो नाही आला तो आपला नाही. कोणी कोणाला लोटायचं नाही. पुढे बाळ जिथं असं तिथं ठेवायचं, कोणी हात पण नका लावू. बोला कोण आलेत आपण? कानिक नाता आलेत आमचे. तुम्ही कोण आलेत? हा बोला. शांत बसा, शांत बसा. अनु मारून मारुती बनवायचा नाही. तिकडे गेला तर तिकडेच गेलो. जो आला आपल्या मैदानात तो आपला. मग बघू काय करायचं ते. बोला देवला तुमची कोण आलेत? बोला देवला. तसा आम्हाला गजर करायला का हो? कोणती बाबा त्यांना पण चहा प्यायचे. बोला बोला. आनंदाने आलेत ना? काडे अडचणी का तुम्हाला? नाही ना, आनंदाने आलेत ना? आम्हाला ओळख द्या ना, गजर कसा करायला तसा. बोला ते बघ, ते आले त्यांनी ओळख दिली. तुम्ही कोण आले? तुमची ओळख द्या. या आपल्या कानिक नातं एक दोन कडू परत. कोण आलं रे बाबा गणपण्या गोळासारी? 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 आलं रे बाबा गणपण्या गोळासारी? कोण आलं रे बाबा गणपण्या गोळासारी? आलं रे बाबा गणपण्या गोळासारी? कोण आलं रे बाबा गणपण्या गोळासारी? बाबा काही रे बाबा, बोला बाबा काही रे बाबा, बोला काही रे बाबा, बोला बाबा काही रे बाबा, बाबा काही रे बाबा, बोला बाबा काही रे बाबा.
तर ओळखू दे आम्हाला. बोला कोण आलेत, बोला. तुमची ओळख आम्हाला द्या, कोण आलेत. हा महाराज हे नाथ आले. नाथांची कुलचा मी कोण माहितीये का, आपल्या तर ठेवा, नंतर बोलू आपण. कोण आहे नाही तुम्हाला पण नाही माहिती, तुम्ही सांगा नंतर. तुम्ही ती तुमच्या गावची बोलता, ती नाही. मी सांगा मूल कुल्ली कोण आहे सांगा, पहिले देवते येऊ दे. बोला पूरा घूम के आया हूं मैं, पूरा ये गाड़ा लेके घूम के आया हूं पूरा. कोण आपण, कोण आले. हा आपण कोण आले ते बघा, कौलातून पण आले. आपण कोण आले सांगा. बोला आपली नावाची ओळख द्या देवा. देव आहेत, बाहेरचं पाहुणे आहेत, कोण आहेत तुम्ही सांगाल तर आम्हाला समजेल का हो. तसं आम्ही गजर करू. बोला बघा त्यांनी त्यांची ओळख सांगली. तुम्ही कोण आलेत हे जरा पसरा हो, जरा ताडपत्री पाय सटकत. बोला नका, ते युट्यूब लाईव्ह आहे. बोला या माऊलीला विचारा कोण आले, याला विचारा. बोला कोण आले आपण सांगाल का आम्हाला. मला दोन रूप दाखवतो तुमच्याकडे. एक जुनं रूप तुम्ही घेतलेलं, किती वर्षा मुली जाणार ते. हा पण मला दोन रूप दाखवतो त्यांच्याकडे. हा जेव्हा आता दोन रूप दाखवतो. पहिलं रूप सांग तुझं कोण आहे, दुसरं रूप मी ओळखते. यांचं घरचं कोण आहे, घरचं का बोलतो माहितीये का, आमच्यापेक्षा तुमच्या घरच्यांना जास्त माहिती असते. कोण आहे यांचं घरचं, दादांचं. संचार चांगल्या, पण काही गोष्टी मी सांगणार आहे त्या पण लक्षात ठेवा. बोला कोण आहे, आपल्या ओळख देणार का. हा बोला खैऱ्याचा कोण आहे, खैरा 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 कुठे आला खैरा. हा दादा हे देव खेळतोय बरोबर आहे. याने काय बोलून दिली असेल मला माहित नाही. तुम्हाला दोन रूप दाखवतात, दोन रूप दाखवतात. पहिले तो देईल, दुसरा मी देईल. बोला कोण आले द्या, मी गजर करू तसा, गजर करू तसा. बोला हा तुमची ओळख द्याल तेव्हा आम्ही करू ना, आम्ही कसं सांगू. मला एकच सांगा, हरण्या कोणला आलता तुमच्या परिवारामध्ये, हरण्याचा आजार कोणला आलता. हा अरे देवा, मला तिथं पोहोचायचे तिथलीच मी चुकले. बोला कोण आले. का माहिती माझ्या झाडाला तकलीफ नको व्हायला पुढं. का सांगू, काम सांगतो. तुमचं आडनाव काय, तुम्हाला जमीन कोणी दिली आहे. वरकुड्यांची नाहीये जमीन, कोणी दिले. आडनाव सांगा त्यांचं. हा पाहुणं दोन आहेत, पाहुणं दोन आहेत. बघू आता हे सांगतो काय ते. झाड बरोबर आहे, झाड बरोबर येतोय, पण झाडाला दुसरं झाड तुम्ही मागता देता का त्याला. हा त्याला नाही हो, सांगेल मला थांबा जरा. झाडाने पोट करतो, मी पोट करतो. मग पोट पाहिजे ना सगळ्यांना. मुला सकट झाडाला वरती फांद्या किती आहेत माहिती पाहिजेत ना. झाड बरोबर आहे, झाडाची चुकी नाहीये, पण गडबड घोटाळा आहे थोडा. या गाणं. हा कोण आलं रे बाबा गणपती गोसावी, कोण आलं रे बाबा गणपती गोसावी. कोण आले, कोण समजू दे सर्व प्रजेला. तुझी प्रजा आतुर आहे ऐकायला. कोण आले. हा बोला लवकर, लवकर सांगा. मोकलं झाड पाहिजे माझं. तेव्हा तुम्ही कोण आले तुम्ही सांगा. चला बघा ते गजर सांगतील लगेच. बोला कोण आले.
तुम्ही कार्यक्रमात आले, तुम्ही गजर दिला, आम्हाला ते बाजूचं झाड पाहिजे कोणतंही. बोला कोण आले? हा महाराज तुम्ही विचारत अवले तुमच्या कोण आले? तुमची ओळख देणार का? आलेत ना आनंदाने, ओळख द्या. बोला. हा जालिंदर नाथ ले लो. जालिंदर आया चल मजिंदर नाथ बाबा, 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 जालिंदर आया. आता हे घेऊ दोन झाले. बोला देवा. देवे पाहुणे कोण आहेत तुम्ही? ओ गावले खैऱ्यावाले का काय? ओळख पाहिजे ना आपल्याला. त्यांचं कोणी आई वडील भाऊ बहीण, मला काय गोष्टी विचारायचे का? त्याला तर नको, घराला नको, कोणाला नको. बोला कोण आले? वारं बरोबर आहे, वारं बरोबर आहे, पण मला अजून त्याचं मोकळं करायचंय. बोला आले कोणतं ते सांगा. रूप देता आम्हाला, पण नाव न सांगत तुम्ही. असू द्या आधी त्यांचं नाव ते. बोला ओळख देता का नाही? कोण आहे? बोल कोण आले? बोला कोण आले? केला त्याला बाजूला. आता बोला. बोला कोण आले? हा सांगाल का? तशी आम्हाला गजर करायला. तुम्ही रेडी आहेत ना? कंटाळले नाही ना? आपल्याला फुल चार्ज व्हायचा आज आपल्याला, कारण पहिल्यांदा शो आहे आपला. हा पहिला शो आपला पण मस्त जमलं. हा बोला. हा कोण आले? कोण आले? ओळख देणार का? एवढा वेळ नाही लागला पाहिजे देवाना. बोला. मी सांगू जरा थोडक्यात बोलू का? मी झाड तर बोलत नाही, मग मला बोलणं गरजेचे. आता कुठे गेले दादा? दादा तुमच्या शेतावर त्या जमिनीवर का चेडा आहे का? हा काय देतात त्याला? त्याचा जेव्हा हात वाकडे झाला ना तिथून आला तेव्हा आहे का चेडा? बाजूलाच सांगतो मी. आता वाटण्या तुमच्या झाल्या हो. पहिले 5 एकरचा का थांबताच होता तो. भात द्यायची का त्याला तुम्ही? त्या ज्याचा जो चेडा आहे त्याला भात द्यायची का वर्षातून एकदा? नाही या गोष्टी निघल्या पाहिजे का नाही हो? उद्या एखादं झाड खेळायचं, कोणत्या देवाच्या नावाने यायचं, खेळायचं. बसल कुठं? आपल्या देवाला. तुम्हाला चालेल का? तुम्हाला चाललं तरी मला नाही चालणार. या खैऱ्याचा चेडा येऊन बसल चालेल का? कारण माझ्या झाडाला पण तकलीफ देतो तो. काय देतो त्याला? बांधा बसलाय का? पण होता का ऐकून येत ना? हा हा साईडला आहे म्हणजे कसं त्या जागेच्या याच्यामध्ये त्याला काहीतरी मतं देत असतील. बरोबर आहे. आता जेव्हा दिसतात मी विचारलं मागं बोललो पण 2 रुपये दाखवतात किती. आता त्याला बोललो मी तुझं काय मान आमच्या बरोबर बोलून ठीक आहे तर आमचं एक घर तुझ्या जागेमध्ये खातं पितय आम्ही तुला एक मान दिला. आता मूळ झाड आपलं मोकळं झालं पाहिजे का नाही? त्याला दिला मी ठेवला. त्याला कोंबडा देत असेल काय देत असेल काय देत असेल. बरोबर आहे. किती वर्ष झाड केलंय? 15 वर्ष. देवाला किती अडचणी आल्या? खातंय कोण दुसरंच, भोगतंय कोण तिसरंच. झाडाची विधवा बाई कोण आहे? विधवा व्यक्ती कोण आहे या झाडाच्या निगडीत? हा माहेरी आले का राहायला? हा त्यांचं नाम करायचं का पहिलं?
सांगता होता मी, तो चेडा बसलाय त्याच्या बाजूला 7 बहिणी आहेत. किती? 7 बहिणी आहेत. त्यांचा पण त्या मान मागतात. त्याही काय केलं, जी विधवा व्यक्ती सांगतो ना मी, त्यांना परत माहेरी आणलं का हो? माहेरी परत आल्या का त्या? हा हा, तिला पण देवीचा थोडा आहे. मुलं किती त्यांना? कसं असतंय, माझ्या गोंदामध्ये पूर्ण माहिती असली ना तर मी पूर्ण मोकळं, म्हणून मी घरचा मालिक बोलवतो. का बोलवतोय? उद्या वरकुड्यांचा गोंधळ चालू आहे, सोनाऱ्यांचा देव येऊन बसला चालेल का? किंवा दुसऱ्या शिवाराचा कोणता देव चालेल का? ह्या झाडाचं वारं बरोबर आहे, पण त्याला उलगडा होत नाही का? बाहेरची शक्ती त्याच्यावर चाल केली असती ना, त्याने उडवली असती. पण खातो पितो ते आहे बाजूच, त्याच्यामुळे ते त्याला शेवटी आपलंच झालं ते. म्हणून घ्या गाणी एक परत. नाही नाही, कानपड या गोष्टी. आता मोठी समस्या आहे. कानिपनाथ आले, चला मी मान्य करतो 2 कानिपनाथ आले, बरोबर आहे. देवा तुम्ही 2 कानिपनाथ आले, तुमचं शस्त्र काय होतं सांगा? 2 पैकी एकाने पण. नाथपंथातील कोणी असतील राग मानू नका, मी डायरेक्ट विचारतोय. हा, ज्याचा अभ्यास असेल त्यांनी पण सांगावा, नाथांच्या शस्त्र काय होतं? काय होतं देवा? सांगेल का कोणी? चिमटा आणि धोती, बरोबर. तुम्ही सांगा का देवा कोण? हा, कोणी आहे का इथं सांगणारा? नाथांचे शस्त्र काय होतं? कानिपनाथांचं. कुलदेवी नहीं पता तो कैसा पता चलेगा, बजाओ एक बार. आनंदाने आलेत बघ, आलेत तर आनंदाने आलेत. तुम्हाला बसवलं पण यावर कुठे कुलाली बरोबर बसलेत ना, बरोबर आहे. मग आल्यासारखं या कुलाचं रक्षण कराल का? जालेंद्रनाथ एक कानिपनाथ आले, अजून कोणी नाथपंथातून असेल मला फक्त एक उत्तर सांगाल का? कानिपनाथांचं शस्त्र काय होतं? चिमटा तो सबका है, नाथों का झोली भी सबकी है. ब्रेक के बाद सांगू का मी? का भी बताऊ? ब्रेक के बाद अजून कोणतं तरी येतील ना, थोडा इंटरव्हल नंतर आपण घ्यायचं का? हा, द्या बस मध्ये ना. पहिलं वार कोणतं केलंय? पहिलं त्यानं मान्य त्यांचा मजा आली ना, केला मजा आले ना. नाताला चिमटा आणि फक्त झोली माहिती, पण नवनाथाला प्रत्येकाला एक शस्त्र अलग अलग दिलेले, बरोबर ना? थोड़ा मैं बचा के रखता हूँ, काम आता है.
विचारू. देवा तुमचं काय मागणं आहे का? इथं आनंदाने आलेत ना? आनंदाने आल्यात, आनंदाने स्थानावर जाता का? तुम्हाला आणखी काय पाहिजे इथं? तुमचं आनंदाने जातात स्थानावर. घ्या चिमटा घ्या आपला. चला झोली पण द्या. एकदम मोकळ्या मनाने आलं झाड यायचं, त्याच्या त्याने शांत होऊन जायचं. महाराज लोक दररोज येतील का शांत करायला? का हो? आम्ही महाराज लोक रोज येऊ का शांत करायला? देवाने यायचं, त्याचं त्यांनी शांत व्हायचं. बोला बोला आता कानिक नाथाचं घ्या. बाबा आले रे आमच्या साधू आले रे. स्वतःच सांभाळ स्वतः करा. चुकून कसं झाड खेळता लागेल. माऊली या तुम्ही आपल्या इकडं या. कारण त्याने सगळी पासून सुद्धा ते झाड आलं. काही गोष्टी केल्या त्याने, ते तिथं नव्हतं. घ्या. बाबा आले रे आमच्या साधू आले रे. बाबा आले रे आमच्या बाबा आले रे. आमच्या साधू आले रे. बाबा आले रे आमच्या बाबा आले रे. नदी किनारी नाले रे बाबा बसमले 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 रे. बोला आनंदाने आलेत ना देवा? या परिवाराचा सांभाळ करा देवा. सांभाळ करणार का? या परिवाराकडून तुम्हाला काय हवंय का? तुमचा मानपान आनंदाने आले तर बोला. द्या मी ठेवतो इकडं. एक द्या, अजून एक द्या. फक्त गोंद्यानंतर पाजा आपण पिऊ नंतर. बोला देवा आनंदाने आलेत. या फुलाचा या झाडाचा संरक्षण कराल का? बोला आमच्या लेकरा बाळाकडून तुमचं काय मान सन्मान देवा? काय येता स्थानावर? येता स्थानावर हा झोली पण दे ना. द्या. देतो तुम्हालाही मान देतोय. बघा वर पुढे करून मी तुम्हाला सांगतोय. मी इथं खरा खोटा करायला आलो. इथं मी आलोय तर कुणाच्या उद्धारासाठी आलोय. हा 2 वारे हो 4 वारे हो. मी काही गोष्टी जेव्हा विचारील उत्तर न दिलं तर काय समजायचं तुम्ही समजायचं. जेव्हा मी काय विचारील कधी कधी झाड अपूर्ण असते पूर्ण असते त्याला नाही उत्तर येते. पण माझं एवढंच म्हणणं आलेल्या झाडाने मग आमच्या फुलाचं रक्षण करावं. मग कोणी असू दे. बोला बाळा कानोबा देवा बोला. पाणी पाहिजे. मी चहा पितो. चला येतं का स्थानाव? मग स्थानाव येणार का? बोला चला स्थानाव मग येणार. स्थानाव काय का आम्हाला सांगायचे का? तुम्हाला काय देऊ? इथं काय आहे का तुमचं? बघा घ्या हो. हा बोला तुम्ही बोला तुम्हाला काय हवंय? चिमटा हवाय. अजून झोली. हा चिमटा आणि झोली देऊ ना? बोला घ्या हो.
परतच्या बाजू तुम्हाला आम्ही वरकोडे परिवार कोणाला काय बोलायचं असेल तोंडावर बोला, माग निंदा करायची नाही. देव तुमचे, महाराज पण असं समजा तुमचे, पण तोंडा बोलाल तर तुमचे. माग निंदा केली तर तुमचं नाहीये, ते मरी यायचे. एवढं लक्षात ठेवा. जे का असेल कोणाला का विचारायचं असेल, बोलायचं असेल, समोर समोर बोलूया. आपण लाईव्ह मध्ये चाललोय, बरोबर आहे. या मागे डावले, मागचे मागे, एकदम मागे जा, एकदम मागे जा, एकदम मागे जा. एक उठा उठा उठा, जरा जरा थांबा थांबा, काय नका घेऊ, जागा खाली करू दे. बाबा इकडे बसा 2 मिनिटं. काय चुकून लागलं बिगलं? भाऊसाहेब नाही, हे भाऊसाहेब आहेत ना? भाऊसाहेब इकडे बसा ना. खूप मेहनत घेतली, जेजुरी तुळजापूर सोडून एवढी धावपळ करत होते ना, का आम्ही पण चकित झालो. काय पोरांमध्ये तेवढी धावपळ केली ते, खूप आनंदाने ते हे करत होते. हा घ्या. नवनाथ की झोली बाबा बंगारी बंगारी, 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 झोली में क्या लाया 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 बंगारी बंगारी, नवनाथ की झोली बाबा 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 बंगारी बंगारी. यांचं घरचं कोण आहे? म्हणजे ओळखीचं मी सांगतो उपाय कराल का? आणि कसं माहिती का, मी सांगायचं काम केलं, उपाय सांगितला का, तर काय करणार? दही भात भेटेल का? दही भात, थोडासा भात घ्यायचा, यानं सांगायचं झाडाला दही एवढंच आणि भात आणि 5 नारळ. थांबा ना महाराज, असं आहे का? हो वरकुटे बरं महाराज थांबा की एक पल्ल्या ना आपल्याकडून, ते पण मोठे महाराज आहे, ते आपल्या कार्यक्रमाला एक अहो मोठी महाराज आहे, ते पण आपल्या कार्याला काय आलेले. अहो छोटीशी भेट आमच्या एक छोटीशी वरकुटी बरोबर अहो आले तुम्ही, एवढंच आमचं भाग्य आहे का हो. ते कोणाच्या कार्यात सहसा जात नाहीये, आज ते आले. भंडाराचा मानते त्यांना. ते मागे बसले होते, मला बेकार वाटलं, कारण ते गावोगावी खंडोबाचं खूप काही हे केलंय, खूप हे करतात अजून किती पोर त्यांच्याकडे, पण ते बरं वाटलं मी त्यांना पुढे घेतलं. बोलतील महाराजांचीच माणसं आहेत का, तर आमचा दूरचा संबंध आहे. महाराज या आमच्याकडून छोटीशी भेट वरकेटी गुरा करून. हा बोला, ऐका मी सांगतो तेवढं सांगायचं. फक्त दही भात घ्यायचा. काय घ्यायचा? थोडं जागा द्या महाराजांना. आपला दही भात घ्यायचा, दही भात, दही थोडासा, शेरभर भात, त्याच्यामध्ये पीठ टाकायचं नाही, काय नाही, हल्ली पूजन. हे नुसतं यांच्यासाठी नाही, तर तुमच्यासाठी. तुम्ही वरकुट आहेत ना, त्याच गावात राहता ना. दही भात, एक नारळ ना, आणि 2 अगरबत्त्या. 5-6 दिवसात 10 दिवसात कधी करा, यांना करा सांगता तर चालेल. म्हणजे काय माहिती का, झाड बरोबर येतंय, पण काही गोष्टी त्यांचं रूप जेव्हा घेतलं ना त्यांनी, ते रूप वेगळं बदलून आलं होतं. 2 रूप आले होते त्यांची. ठीक आहे. कानिपनाथ, कानोबा, कानिपनाथ आणि कानगौली, कानवी चेडा, ही 3 रूप आहे. फक्त नवनारायणचं रूप कानोबा आहे, आणि तो बाजला चेड रूप, तो कानवी चेडा पण असू शकतो.
का हो? म्हणून आपल्या पद्धतीने फुलाची पाकळी द्या, मी देवीला साकडं घालतोय, तो त्याच्याबरोबर आलेले म्हणून त्याला तिथंच पाठवलं पाहिजे का नाही? का हो? जेव्हा कान्होबा त्यांचं आलं त्या कान्होबाबरोबर ते पण आलं होतं म्हणून मी विचारलं, उद्या कोणाला राग यायला नको, झाडाला त्रास नको, तुम्हाला नको ना कुणाला त्रास नको, तेवढं सांगायला नाही ना महाराज. कुठे गेले झाडे? एक लेडीज बोला ना, आरतीचा मान द्या. जर तुम्ही देता बोला देवा, तुम्ही त्या आरतीचा मान. चला, हा मान नाथांना नाही तर त्यांच्या कुलदेवीला देतो आपण. कोण आहे कुलदेवी? नाथांची कुलस्वामी कोण? तुम्ही ईश्वर सांगत होते. सप्तशृंगी आहे. साबरी रचली तिथं, साबरी रचली तिथं. तो मी एखादा पॅक करून देतो, मला तो माहिती असलेला. का बरोबर ना? अजून कोणतं नाथ आलं तर? साबरी रचली ना, साबरी रचताना आदिमाय शक्ती ती आहेच, पण मूल देवी बोला देवा, त्यांना द्या अर्जमान. बोला नसताना या मग पुढचं कार्य आपल्याला घ्यायचे. विचारा काय राहिले का तुमचं? तेव्हा तुमचं काय राहिलंय का? स्थानावर येणार का? आपण भंडारा द्या त्यांना. आता भस्म दिलं, आपल्याला कोणत्या रूपात पाहिजे? भंडार रूपात पाहिजे, सोन्याच्या रूपात पाहिजे. बरोबर आहे? द्या देवा. चला स्थानावर द्या ना, भंडारा द्या. चला स्थानावर या आणि झाडाचं रक्षण करा पहिले आणि मग आमचं रक्षण करा. चला घ्या. झाडं बरोबर असतात, पण काही जुन्या लोकांच्या काही गोष्टी बंद केलेल्या असतात ना, त्यामुळे या झाडांना त्रास होतात. तुम्ही ज्या इथे राहत असाल अवतीभोवती ती गोष्ट आहे, झाड आहे, त्याला पहिला काळ असेल इतिहास माहिती जातो. ते छोटं बालक घ्या ना पुढं, थोडं जागा द्या त्याला, पुढे नका घेऊ, छोटं बालकाला जागा द्या, पूर्ण मोकळं एकदम, त्याला तिथंच बसू द्या. आला तर आपला, नाही आला तर त्याचा पुढचा कुंडली काढतो. मी कुंडली काढत मास्टर आहे का? बिना वारिशा माझं गोंजाचे तेच मला आवडतंय. कसं एखादा तकलीफ असेल ते मोकळं करायची. मी महाराजांना ओरडतोय, एकाने पण उठायचं नाही, एक ह्या बाजूला एक त्या बाजूला, गोंधळवर कुठायचं. आपण चार महाराज गोल गोल घराला बनवून चालेल का? झोली द्या, झोली घ्या. दादा इकडे तिकडे तिकडे थोडं जरा मैत्रीण बोल द्या. कोणाचं आहे? घरचं आहे तुमचा? तुझा भाव कोणता आहे? त्याच्यात भाव कोणता आहे? काका कोणता आहे? भाव हे कोण आहे तुमचं? यांचं नातं काय? तू पण इकडे, तुला पण धरता येते, तुला स्पेशल बोलून देतो मी. हा आता घ्या. काय घेणार? ज्याच्या तो आला तोच घ्यायचंय. बाकी देवांना आपण सांगले बाबा तुम्ही स्थानावर आहात, ती मानाचं देव आहे, ती जेव्हा बोलवणं तेव्हा आहे ना. आता विनंती करू, जेव्हा तुम्ही तुमचं रूप दाखवलंय, आता हे बालकाचं रूप आम्हाला ओळखायचे. जर एखादं वारं आलं तर त्याला जाऊन मग तू दे आम्हाला फोड करून. तू जर आलायस ना, याच्यापैकी जर कोणी आलं तर कोण तू देवाला तू बाजूला बसेल. घ्या बाबा मंगल सोडून आला रे ना, हात भागल्या कपटी वाला. बाबा मंगल सोडून आला रे ना, हात भागल्या कपटी वाला. बोलवण्याच्या बद्दल जर कालू देवाला बोलवलं तर चरोबा देवाला जमल का? थोडं बोलू बघू तर घरी त्या सुराला. चरोबा देवा ये लवकरी, ये लवकरी, काय उशीर दुसरा. चरोबा देवा ये लवकरी, ये लवकरी, काय उशीर दुसरा.
काट्यात जोळी चिंता हाताला हळूहळू